ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 4 मधील राजमाता जिजाऊ उद्यानाचा नामफलक चोरीला गेल्यानं स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। या प्रकरणात मराठा नेते रमेश आमरे यांनी पालिका अधिकारी केदार पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर आज मराठा नेते रमेश आमरे यांनी आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त प्रशांत तरोडे यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। रमेश यांनी म्हटलंय की राजमाता जिजाऊंच्या नावाचा फलक काढणं म्हणजे मराठा समाजाच्या भावना दुखावणे। अशा अधिकाऱ्याला पालिकेत जागा नाही। या घटनेमुळे ठाण्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आणि कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। सर, काल फलक काढण्यात आला, त्यानंतर आक्रमक भूमिका तुम्ही मांडली आणि आज दोन्ही आमदारांबरोबर रोडे साहेबांची भेट घेतली। काय नेमकं त्यातून मार्ग निघाला? सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। जे केदार पाटीलने काल जे कृत्य केलेलं आहे त्याच्यावरती आता शोकस नोटीस काढणार आहे। आम्ही आता सगळं मानपाड पोलिसांना एफआयआर दाखल करायला, पोलिसांनी आता आम्हाला बोलवलं की एफआयआर दाखल करतो म्हणून, आणि त्याच्यावरती आम्ही तात्कालिक कारवाई करायला सांगितली आहे। आणि त्यांनी जे कृत्य केलं आहे हे एकदम घाणेरडं कृत्य आहे। तो कुठल्या नेत्याला खुश करायला बघतोय ते कळत नाही आहे। तिथे खासदार आला 2 तासा अगोदर खासदाराला खुश करायचं होतं की आणि त्याचा उद्योग होता, आणि त्याला कुठल्या महासाहेबांचं नाव तिथे द्यायचं आहे की तो कंटिन्यू तो आमच्या गाड्याच्या उद्यानाच्या मागे लागलाय। जिजामाता उद्यानाची एलर्जी काय आहे? केदार पाटील जो पण सस्पेंड करत नाही तो पण आंदोलन असंच चालू राहणार। रोडे साहेबांनी आता आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही आज संध्यापर्यंत मी तो बोर्ड कुठल्याही परिस्थितीत लावून देतो, सूर्यास्त व्हायच्या अगोदर दोन्ही आमदार तुमचे येतील, तिथे त्या बोर्डला हार घालतील अशी त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिले, आणि आम्हाला वाटतं ते आश्वासन ते पूर्ण करतील। आणि आम्ही संध्याकाळी तिथे आज हार घालणार दोन्ही आमदार आणि सगळं मराठा समाज जाऊन पूर्ण, आणि ह्याच्यापुढे कुठली अशी गोष्ट घडणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, आणि त्याच्यावर शोकस नोटीस काढून त्याच्यावरती कारवाई करणार केदार पाटीलवरती।